म्युच्युअल फंड ನಲ್ಲಿ तुम्ही आज 1000 रुपये धरूया, 1000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलं, 1-2 वर्ष इन्व्हेस्ट केलं, त्याच्यापर्यंत तुका गरज झाली, एमर्जन्सी फंड जायचं पडलं, आता एमर्जन्सी मेळची का त्याला इन्शुरन्स नसल्या मात्र त्याच्या विषयात उल्या पूण ते दळ काढले जाल्यार 1 इयर भितर काढल्यार ते एक्झिट लोड म्हणून असता, ते तुका पर्सेंटेज असता, नॉमिनल पर्सेंटेज ते मात्र कट करतात, पण तुका ते एक फ्लेक्सिबिलिटी असा. करेक्ट. Unless and until you have invested in ELSS. ELSS म्हळ्यार इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम. ताका तुका टॅक्स बेनिफिट असा म्हणून सांगल्यार 1.5 लाख मुसर तुम्ही हर एक वर्साक इन्वेस्ट करियेत आणि हांगा हे मस्त जणांनी चुकी केल्यात. केदाळा करचे गोत्ताकी डिसेंबर एंडाक मार्च एंडाक तू एका खंयच्या कंपनीन काम करताय ते दाडा तुझो HR तुका इन्व्हेस्टमेंट प्रूफ विसरता. हे सगळं वर्किंग प्रोफेशनलाक ओके. इन्व्हेस्टमेंट प्रूफ विसरताना तुम्ही ते 2 मुसर निदोन पडून असतात, ते दळ झाग जाता ओके मी काही करीचे तितले म्हणताना एक इन्शुरन्स ऍडवायझर नातल्यार तुझे कोणी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर रेडी असतात, ते तांकां काही सर बेनिफिट असतात ते कान घेऊन येतात. तुम्ही काय करता म्हाका टॅक्स सेव्हिंग जाता नाही म्हणून सांगो नो एक एंडोमेंट प्लॅन इन्व्हेस्ट करतात, तुका ते 1.5 लाख मुसर हे असा टॅक्स एक्झम्पशन असा वा तुझे ELSS इन्व्हेस्ट करतात.